श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 874. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंताचा बिभीषणाच्या महालामध्ये कशा पद्धतीने प्रवेश झाला त्या कथानकाचं आपण चिंतन बघितलं. समस्त लंकेचं अवलोकन हनुमंतजी करत आहेत. प्रत्येक महालामध्ये जाऊन प्रत्येकाची बाह्य आणि अंतर अवस्था हनुमंत अभ्यासत आहेत. रावणाचं देखील त्यांनी दर्शन घेतलं, परंतु रावण हा या ब्राह्ममुहूर्तावरती अस्ताव्यस्त पहुडलेला हनुमंतांना दिसला. त्याच्या महालामध्ये भक्तिरूपी सीताजींची कुठलीही खूणगाठ हनुमंताला सापडेना. अशा वेळेला त्याची दृष्टी बिभीषणाच्या महालावरती जाते, जी भगवंताच्या विविध चिन्हांच्या आधाराने सुशोभित आहे, जिथं तुळशी वृंदावन आहे, जिथं या भगवंताच्या नामाचा उच्चार आहे. हनुमंत अत्यंत प्रसन्न होत आहेत. मनामध्ये विचार करतायत की एही सन हटी करियहु पहिचानी, साधु ते होईन कारज हानी. या महालाचा स्वामी निश्चितच साधू प्रवृत्तीचा आहे. आपण त्याच्याशी स्वतःहून जाऊन त्याची ओळख करून घ्यावी, त्याचे आशीर्वाद घ्यावेत, कारण साधूच्या भेटीने कधीच अकल्याण होत नाही, झालं तर कल्याणच होईल. असा मनामध्ये विचार करून हनुमंत ब्राह्मण वेश धारण करून बिभीषणाच्या राजमहालाच्या प्रवेशद्वारावरून भगवंताच्या नामाची ललकार करतात. आणि तो आवाज ऐकताच बिभीषणाने आपले दूत पाठवले नाहीत, सेवक पाठवले नाहीत, तो स्वतः धावत राजमहालाच्या प्रवेशद्वारावरती येतोय की एवढ्या सुंदर मंगलमय क्षणी आपल्या राजमहालामध्ये या श्रीरामाचा निनाद कोणी केलाय. आणि समोर पाहतोय तर एक अत्यंत सुंदर ब्राह्मण रूप धरलेला हनुमंत बिभीषणाच्या समोर उभा आहे. सज्जनो, कालच्या टप्प्यामध्ये आपण इथपर्यंतचं कथानक बघितलं. आता इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगू लागतात. प्रथमतः मी विचार करत होतो की नवीन दोह्याचं गायन करून हा अंतिम टप्पा घ्यावा, परंतु सहज चिंतनामध्ये लक्षात आलं की यामध्ये देखील खूप सुंदर सूत्र गोस्वामीजींनी आपल्यासाठी ठेवलेली आहेत आणि त्या सूत्रांना न्याय देण्यासाठी म्हणून आपण नवीन दोह्याचं गायन उद्याच्या कथा विभागापासून बघूयात. बिभीषणाच्या या प्रवेशद्वारावरती ब्राह्मण रूप धारण केलेले हनुमंत त्याच्या समोर उभे आहेत. बिभीषण धावत येतोय आणि बिभीषणाने हनुमंतांना अर्थातच या ब्राह्मण रूपाला नमस्कार केलेला आहे. करी प्रणाम पूछी कुसलाई. नमस्कार करून त्यांची खुशाली बिभीषणाने विचारलेली आहे. बघा, अतिथी या शब्दामध्येच कशा पद्धतीने आपण त्या अतिथीशी आचरण करावं हेच बिभीषण आपल्याला इथं दाखवतोय. जो तिथी सांगून येत नाही तोच अतिथी. हनुमंत देखील असा सहजपणे बिभीषणाच्या या महालामध्ये प्रगटलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर बिभीषणाने सर्वप्रथम आपण कोण आहात, कुठून आला आहात, या सर्व प्रश्नांचा पृच्छा एका अधिकाराने या ब्राह्मणाशी करायला हवी होती. कारण लंकेच्या या सुरक्षा व्यवस्थेला भेदून असा ब्राह्मण, असा व्युत्पन्न ब्राह्मण आपल्या प्रवेशद्वारावरती पोहोचला कसा, हीच स्वाभाविक शंका सर्वप्रथम बिभीषणाला यायला पाहिजे होती. परंतु सज्जनो, या श्रीरामाच्या नामस्मरणाने जर सगळ्यात मोठी गोष्ट अंतरंगात घडत असेल तर आपल्या मनाची संशयाची अवस्था
ही निघून जाते. बिभीषणाच्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय देखील आला नाही की एवढ्या भल्या पहाटे लंकेच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून आपल्या दारामध्ये हे नेमकं आलेले व्यक्तिमत्व कोण आहे. बिभीषणाने सर्वप्रथम जाऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांची खुशाली विचारलेली आहे. आपण कसे आहात, आपण कुठून आलेला आहात, आपल्याला प्रवासाचा शीण तर झाला नाही ना. अशा पद्धतीने दोन प्रेमाचे शब्द बिभीषणाने हनुमंताच्या अर्थातच या ब्राह्मण रूपाशी संवाद करताना उच्चारले आहेत. सज्जनो, बघा, आपल्या दरवाजामध्ये देखील जर कोणी असा अतिथी अभ्यागत आला तर रामायण आम्हाला शिकवतं की आपण कशा पद्धतीने संवाद करावा. न जाणे भगवंत कुठल्या रूपाने आपल्या दरवाजामध्ये येईल याची आपण कशी खात्री देऊ शकणार बरं. त्यामुळं आपण आलेल्या व्यक्तित्वाला जरी व्यवहाराच्या आधाराने काही आपल्याला कटू बोलायचं असलं तरी सर्वप्रथम त्याला नमस्कार करून त्याच्याशी अत्यंत प्रेमाने संवाद करावा. आपल्या श्री महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय? आल्या अतिथा अन्न द्यावे. बघा, दुपारची वेळ आहे, कोणीतरी वाटसरू आपल्याकडे यावा, काहीतरी बिचारा विक्री करण्यासाठी आला असेल, आपली झोपमोड झाली म्हणून आपण दरवाजा धाड दिशेने त्याच्या तोंडावर लावून टाकावा. पूज्य मोरारी बापू याला फार छान गोष्ट सांगतात. म्हणतात, अनेक लोक सिग्नलला उभे असतात, ते भिकारी कारचा दरवाजा उघडा आहे बघून भीक मागण्यासाठी येतात आणि जसा तो भिकारी जवळ यायला लागतो तसा तसा तो कारचा मालक आपल्या काचावरती करतो. म्हणाले, त्यानंतर जर आपण मंदिरामध्ये गेलो आणि भगवंताला जर आपण काही मागायला लागलो आणि भगवंताने जर अशी आपली काच वरती केली तर आपल्याला कसं वाटेल? दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. खरं तर आम्ही सर्वच जण वेगवेगळ्या रूपामध्ये भिक्षाच मागत आहोत. या प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादानेच आमच्या जीवनात ही सर्व अनुकूलता येत असते. आणि त्यामुळं कुठल्याही व्यक्तीचा अवमान करण्याचा खरंच आपल्याला कुठला अधिकार आहे का? एखादा कुरिअरवाला आला, पोस्टमन आला, त्याला निदान पाणी, काही गूळ अशा पद्धतीने त्याच्या हातावरती जर आपण ठेवू शकलो तर मला वाटतं आपण या गुरु परंपरेचा खऱ्या अर्थाने निर्वाह करू शकू. बिभीषणाने हनुमंताचं अशा पद्धतीने स्वागत केलं, त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द तो बोललेला आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे की आलेल्या व्यक्तीला श्री महाराज म्हणायचे की आपल्या घरातून बाहेर पडूच नये असं वाटावं, इतकं प्रेम आलेल्या व्यक्तीला काही क्षणांमध्ये आपल्या सहवासात प्राप्त व्हावं. बघा, बऱ्याचदा आपण बघतो की व्यवहार आणि मनुष्याच्या भावना यांमध्ये एक संघर्ष होत असतो. व्यवहाराच्या अंगाने आपल्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात आणि ते बोलताना आपण त्या व्यक्तीच्या भावनांना इतक्या पद्धतीने दुखावत असतो आणि याला आपण अत्यंत गोंडस नाव देतो की व्यवहाराच्या अंगाने हे बरोबरच आहे. परंतु बऱ्याचदा त्याच गोष्टी मनुष्याला अधिक व्यवस्थितपणे देखील आपल्याला समजावून सांगता येऊ शकतात. त्याच्या भावनांचा विचार करून देखील आपल्याला आपला व्यवहार टिकवता येऊ शकतो. आणि हे सगळं काही घडतं ज्या वेळेला आपल्या अंतरंगामध्ये तो विवेक असेल. कारण आलेली व्यक्ती केवळ तुमच्या दोन प्रेमाच्या शब्दांची भुकेली असते. श्री महाराज म्हणायचे ना, कोणी जर आपल्याला काही मागायला आलं तर आपण त्याने विचारलं आहे त्यापेक्षा कमी आणि आपली एकंदर क्षमता याचा विचार करावा, परंतु काहीतरी आपण त्याच्या हातावरती ठेवावं. त्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवू नये. बघा, आणि जर तुम्हाला ते देखील शक्य नसेल तर अत्यंत विनयाने, प्रेमाने, त्याच्या हृदयाला कुठल्याही प्रकारचं दुःख न देता देखील आपण त्याला अशी वचनं बोलावीत की ज्या वचनांचा देखील त्याला खूप आधार मिळेल. समर्थ तर म्हणतात की तुमच्याकडे जे अनुकूल असेल त्या आधाराने तुम्ही व्यवहार करा. मग एखाद्याला पैसा अनुकूल असेल द्यावा, एखाद्याला वेळ अनुकूल असेल जरूर द्यावा.
दोन प्रेमाचे शब्द आधार म्हणून आपण द्यावे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनापासून त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं. हे तर प्रत्येकाला शक्य होऊ शकतं. बघा, आपला परमार्थ हा केवळ देवघरापुरता मर्यादित नसावा, ग्रंथ वाचनापुरता मर्यादित नसावा. तो परमार्थ हे आपलं चालतं बोलतं जीवन व्हावं. हनुमंताशी अशा पद्धतीने अत्यंत प्रेमाने विभीषणाने संवाद केला. आणि मग अत्यंत आदराने, हे ब्राह्मण, आपण मला आपली कथा सांगता का? आपण कशा पद्धतीने आज इथं आला? आणि हनुमंत यावरती काही बोलणार तोपर्यंतच विभीषणाने आपल्या अंतरंगातला भाव व्यक्त करायला सुरुवात केली आहे. विभीषणाने आपला भाव, की तुम हरिदास न मह कोई, मोरे हृदय प्रीति अति होई, की तुम राम दीन अनुरागी, आयहु मोहि करन बड भागी. अशा पद्धतीने हनुमंताच्या चरणी व्यक्त केला की आपण कोण आहात. आपल्याकडे पाहिल्यानंतर माझ्या हृदयामध्ये होणारा विशेष आनंद, आणि त्या विशेष आनंदामुळे मला असं वाटतंय की आपण निश्चितच कोणतरी भगवंताचे सर्वोत्तम दास आहात. का आपणच प्रत्यक्ष राम आहात. आपणच या दिनाच्या वरती असलेल्या प्रेमापोटी आज त्याचा उद्धार करण्यासाठी हे रूप धारण केलं आहे का? माझ्या कल्याणार्थ आपण आलेला आहात, यात काही शंकाच नाही. अशा पद्धतीने विभीषणाने आपल्या मनातला सद्भाव हनुमंत चरणी व्यक्त केलेला आहे. आणि मग हनुमंत या विभीषणाच्या सद्भावाला उत्तर देताना गोस्वामीजी म्हणतात की तब हनुमंत कही सब, राम कथा निज नाम. हनुमंताने विभीषणाचा हा सद्भाव सर्व ऐकला आणि त्यानंतर हनुमंताने विभीषणाला सर्व रामकथा सांगितली. कारण स्वतःची ओळख हीच मुळी कथा आहे. रामकथेपेक्षा तो वेगळा नाहीच. आणि त्यामुळे समस्त रामकथेचं गायन हनुमंताने विभीषणाच्या या राजमहालात केलं. आणि त्यानंतर आपल्या स्वतःचं खरं रूप प्रगटवलं, आपल्या स्वतःची खरी ओळख विभीषणाला करून दिली. आणि या रामकथाच्या श्रवणाने हनुमंत आणि विभीषण या दोघांचीही मन आणि तन पुलकित झालेलं आहे. गोस्वामीजी म्हणतात सुनत जुगल तन पुलक मन, मगन सुमिरी गुणग्राम. दोघांची मन आणि हे शरीर पुलकित होऊन आनंदित झालेलं आहे. अशी ही अवस्था या विभीषणाच्या या राजमहालामध्ये हनुमंत आणि विभीषणाच्या संयोगातून घडलेली आहे. आता सज्जनो, जो मला महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे त्या कथा विभागाकडे मी वळतो. सुंदरकांडामध्ये हनुमंताने 2 ठिकाणी रामकथा गायलेली आहे. एकदा इथं विभीषणाच्या या दरवाजामध्ये, आणि दुसऱ्यांदा रामचंद्र गुण बरने लागा, सुनत ही सीता कर दुख भागा. अशा पद्धतीने अशोक वाटिकेमध्ये सूक्ष्म रूपामध्ये या अशोकाच्या वृक्षाच्या पानांच्या मागे दडून हनुमंताने सीताजींसाठी रामकथा गायलेली आहे. एकदा विभीषणासाठी आणि एकदा सीताजींसाठी या समस्त रामकथेचं गायन हनुमंताने केलेलं आहे. हनुमंत या कथेचा खरा वक्ता आहे. बघा, आम्ही मंडळी देखील रामकथा गातो तेव्हा आमच्या समोर आम्ही हनुमंताला बसवतो, परंतु खऱ्या अर्थाने या कथेमध्ये जर एखादी गोष्ट अंतःकरणाला भावत असेल, एखादी गोष्ट मनापासून तुम्हाला दैवी प्रसाद या रूपाने स्वीकारावीशी वाटत असेल, तर लक्षात घ्या, यामध्ये बोलणारा वक्ता हा गौण आहे. त्याचा लौकिक, त्याचं असलेलं हे ज्ञान, याचा इथं कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा ठेवायची गरज नाही. हे आलेलं सूत्र हे प्रत्यक्ष हनुमंताकडून तुमच्यासाठी आलेलं आहे. बघा, मला अनेक श्रोते अनेकदा अत्यंत रोमांचित होऊन त्यांचा
कथा श्रवणाचा एखादा अनुभव, एखादं वाक्य, त्यातला एखादा प्रसंग आणि त्यांच्या जीवनाशी झालेलं त्याचं साधर्म्य लिहून पाठवत असतात. मी प्रत्येक वेळेला ते सर्व काही हनुमानाच्या चरणी अर्पण करतो. कारण आपण बघताच माझ्या कथेमध्ये माझ्यासमोर काही लिखाण नसतं. माझ्या अंतरंगामध्ये त्यावेळेला जे काही या व्यासपीठावरून माझ्या शब्दांच्या आधाराने बाहेर पडतं ते सर्व काही त्या हनुमंताच्या प्रसाद रूपाने मी फक्त तुम्हाला देतो. मला अनेक मंडळी विचारतात, तुमचा अभ्यास एवढा तुम्ही कधी करता? आपण कधी येऊन बघा. माझ्याकडे असलेला रेकॉर्डिंगचा वेळ आणि त्यामध्ये असलेला अभ्यास याचं गणितच खरं व्यस्त आहे. हे केवळ या हनुमंताचा प्रसाद असतो रामकथा म्हणजे. त्यामुळं इथं कुठली तरी काडी, कोणीतरी निमित्त लागतं बघा हे फक्त शब्द उच्चारण करायला. बाकी त्यामध्ये त्या वक्त्याची खरंच भूमिका अत्यंत गौण असते. त्यामुळे कथेचा खरा वक्ता आहे हनुमंत. मग प्रश्न आहे, कथेचा खरा श्रोता कसा असावा? बघा, प्रभू रामचंद्रांची ही कथा सर्वांसाठी अत्यंत सुलभ आहे. समर्थांनी दासबोधामध्ये चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार, पावती नामे, अशा पद्धतीने रामनामाचा, रामकथेचा हा सर्वत्र सर्व समाजातील प्रत्येक स्तराला समान अधिकार त्यांनी दिलेला आहे. तुलसीदासांनी देखील सिय राममय सब जग जानी, अशा पद्धतीने या समस्त विश्वातल्या प्रत्येक घटकाला सीताराम रूपाने वंदन केलेलं आहे. परंतु रामकथा हा जसा भावप्रवाह आहे त्याचप्रमाणे रामकथा हा शास्त्र प्रवाह देखील आहे. आणि शास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये काही बंधनं येतात. रामकथेला देखील काही बंधनं आहेत. कारण रामकथा ही केवळ एक कहाणी नाही. रामकथा ही समस्त परिपूर्ण अशी कथा आहे. संपूर्ण ज्ञान त्यामध्ये सामावलेलं आहे. बघा, बिभीषणाच्या या लंकेमध्ये त्याला सर्व सुख त्याच्या राजमहालामध्ये असेल. कुठल्या गोष्टीचं न्यून असेल हो? विचार करा. या रामकथेचं खरं न्यून आहे त्याच्या जीवनामध्ये. ही रामकथा हे संपूर्ण ज्ञानाचं सार आहे. आणि जेव्हा वक्ता प्रत्यक्ष हनुमंत बिभीषणासाठी ही कथा सांगणार आहे त्यावेळेला आपण या कथेला केवळ एका रामचरित्र या एका शब्दाच्या आधाराने मर्यादित ठेवू शकत नाही. सर्व ज्ञान जणू काही हनुमंत आज बिभीषणासाठी घेऊन आलेला आहे. परंतु हनुमंत ज्याप्रमाणे भावप्रधान वक्ता आहे त्याचप्रमाणे तो शास्त्रप्रधान देखील वक्ता आहे. आणि शास्त्र रामकथेसाठी काही नियम सांगतं. ज्या गोस्वामीजींनी एवढा व्यापक दृष्टिकोन या भावार्थ रामायणासाठी ठेवलेला आहे त्याच गोस्वामीजींनी रामकथेच्या श्रोत्यांना काही नियम देखील घालून दिलेले आहेत. आणि जर ते नियम पाळले जात नसतील तर तिथं रामकथा सांगू नये असा स्पष्ट निर्देश गोस्वामीजींनी उत्तरकांडामध्ये दिलेला आहे. काय म्हणतात गोस्वामीजी? यह न कही सठही हट सिलही, जो मन लाई न सुन हरि लीलही, कही न लोभिही क्रोधिही कामिही, जो न भजई सचराचर स्वामीही, द्विजद्रोही न सुनाई कबहू. बघा, ब्राह्मणद्रोही जर असेल तर त्याला ही कथा ऐकू नये, जरी तो कसा असेल. सुरपती सरिस होई नृप जबहू. इंद्रा इतका जरी ऐश्वर्यवान असला, इंद्रा इतका जरी तो मोठा राजा असला, परंतु जर तो ब्राह्मणद्रोही असेल तर त्याच्या समोर ही कथा गाऊ नये. हनुमंताने ब्राह्मण रूप का धारण केलं असेल याचं हे कारण आपल्याला गोस्वामीजी या उत्तरकांडामधून सांगतात की द्विजद्रोही न सुनाहू कबही. जर बिभीषणाने हनुमंताच्या या ब्राह्मण रूपाचा अव्हेर केला असता तर मला सांगा केवढं मोठं हे अमृतमय ज्ञानाचं भांडार त्याच्यापासून दूर गेलं असतं. परंतु बिभीषणाच्या या प्रत्येक गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठीच
म्हणून हा वक्ता या ब्राह्मण रूपाला घेऊन त्याच्या समोर आलेला आहे. राम कथा के तेई अधिकारी, जिनके सतसंगती अति प्यारी. गुरुपद प्रीती नीती रत जेई, द्विज सेवक अधिकारी तेई. ज्यांना गुरुचरणी प्रीती आहे, जे नीतीपरायण आहेत, जे ब्राह्मणांचे सेवक आहेत, हेच या रामकथेचे खरे अधिकारी आहेत. हनुमंताने ब्राह्मण रूप धारण केलं आणि या ब्राह्मण रूपामध्ये बिभीषण आपल्याशी कशा पद्धतीने व्यवहार करतो आहे याचं देखील त्यांनी सूक्ष्म निरीक्षण ही कथा सांगण्याच्या आधी केलेलं आहे. बघा, रामकथा जर मनापासून आपल्या जीवनामध्ये आम्हाला उतरवायची असेल ना, तर श्रोत्यासाठी काही नियम आहेत. भगवद्गीतेनेच ते नियम आम्हाला 4था अध्याय सांगितलेत. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. भगवंत म्हणतात ते ज्ञान जे एखाद्या कथेमधून तुला प्राप्त होईल किंवा एखाद्या उपनिषदासारख्या तत्वज्ञानाच्या विषयातून तुला प्राप्त होईल, माध्यम कुठलंही असो, परंतु ते माध्यम आपल्या जीवनात उतरवण्याची पद्धत मात्र दोन्हीकडे सारखीच आहे. तू अधिकारी व्यक्तीच्याकडे जा, ज्याला त्या तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, अशा ज्ञानी व्यक्तीकडे तू जा. त्याला साष्टांग नमस्कार कर, त्याची सेवा कर, त्याला निष्कपटपणे सरळ मनाने तू प्रश्न विचार. मग तो तुला परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारा तो महात्मा तुझ्यावरती कृपावंत होऊन तुला तत्वज्ञानाचा उपदेश करेल. बघा, आपल्याला या बिभीषण हनुमंताच्या या संयोगातून गोस्वामीजींनी जणू काही भगवद्गीतेचं सार सांगितलं. ही कथा कुठल्या व्यक्तीसमोर बोलावी, त्याचे श्रोत्यांचे अधिकार काय आहेत ते त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. आणि तत्पश्चात जेव्हा त्यांनी बिभीषणाचा भाव बघितला, विप्र कहु निज कथा बुझाई, आणि तत्पश्चात बिभीषणाचं हे अंतरंग हनुमंताने ओळखलं की तुम हरिदास न मोह कोई. अरे, आपण कोणी भगवंताचे परमदास आहात का हो? आयहु मोहि करन बड भागी. माझ्या जीवनाची कृतार्थता, माझ्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपण आलेला आहात का? का आपण प्रत्यक्ष रामरायाच आहात? आज तो रामच माझ्या दरवाज्यात आलाय का? की तुम राम दीन अनुरागी. सज्जनो, श्रवण करताना जर हा भाव आपल्याकडे नसेल तर बऱ्याचदा आपण श्रोता आणि वक्ता ह्यांमधून जी नेमकी फलनिष्पत्ती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, त्या फलनिष्पत्तीपासून आम्ही दुरावतो बर का. श्रोता जर शरणागत भावनेने श्रवण करत नसेल, श्रोता जर वक्त्याला कोणीतरी एखादा व्यक्ती या रूपाने पाहत असेल, त्याच्यापेक्षा माझ्याकडे ज्ञान जास्त आहे अशा अहंतेतून जर त्याचं श्रवण घडत असेल, तर बऱ्याचदा वक्त्याने अमृताचा कुंभ जरी जवळ आणून दिला तरी देखील श्रोत्याला इतक्या जवळ आलेल्या या अमृतापासून देखील स्वतःचा उद्धार करून घेता येत नाही. ज्याप्रमाणे माऊली म्हणते की दुधाच्या या आचळामध्ये दूध असताना देखील गोचिड मात्र त्या आचळाचं रक्त शोषत बसतो, त्याप्रमाणे श्रवण करताना जर शरणागत भूमिका नसेल, प्रत्यक्ष त्या व्यास गादीवरती बसलेलं ते परमतत्वच आपल्याला त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या मुखातून केवळ माझ्या कल्याणासाठी म्हणून काहीतरी बोध देत आहे, असा जर शरणागत भाव आपल्याकडे नसेल तर सज्जनो, बऱ्याचदा आपल्याला ती भावना मिळणाऱ्या या अमृत तत्वापासून दूर ठेवते.
भगवद्गीता देखील आम्हाला तेच सांगते की अत्यंत शरणागत भावाने जा आणि निष्कपट मनाने प्रश्न विचार. बघा, आम्ही कथेच्या निमित्ताने अनेक लोकांशी बोलतो, निरूपणांच्या निमित्ताने अनेकांशी संवाद होतो. भेटायला आलेल्या मंडळींमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची मंडळी असतात. काही लोक अत्यंत शरणागत भावनेने आलेले असतात. त्यांचा भाव अत्यंत उत्कट असतो आणि ते त्यांच्या डोळ्यातून त्यांचं पुलकित झालेलं शरीर, त्यांचा दाटून आलेला कंठ, त्यांचा स्पर्श, यातून अनेक पद्धतीने ती भावना आपल्या हृदयाला स्पर्श करते. परंतु काही मंडळी अशी देखील येतात की ज्यांना त्या निरूपणाच्या आधाराने आपल्याला त्यातील किती विशेष महत्व, विशेष माहिती आपल्याजवळ आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला ती माहिती पुरवण्यासाठी येतात. भगवंताची मोठी कृपा आहे की त्यांच्या आधाराने आपल्याला 4 नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु एक लक्षात घ्या, मी अशा अनेक मंडळींना भेटतो की जे अजूनही भूतकाळामध्येच आहेत आणि भूतकाळामध्ये देखील त्यांनी त्या गोष्टी नीट ऐकल्या नाहीत. वर्तमानामध्ये देखील भूतकाळाचीच पाटी घेऊन ते परत येतात आणि त्यामुळे त्या अक्षरांवरती उमटलेली अक्षरं देखील त्यांना वाचता येत नाही. त्यामुळे ते वर्तमानामधला देखील बोध घेऊ शकत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अधिकार वेगवेगळा असू शकतो. भगवंत त्याला ज्या निमित्ताने आपल्यासाठी घेऊन येतो तेवढं निमित्त जरी आपण अत्यंत शरणागत होऊन ऐकलं तरी देखील आपलं मोठं काम होऊ शकतं. बघा, पूज्य मोरारी बापू ज्यांच्या 900 पेक्षा अधिक एवढ्या रामकथा समस्त विश्वभर झालेल्या आहेत, ते एक अनुभव सांगतात की त्यांच्या गावामध्ये तलगा जरडाला एक तरुण मुलगा भागवत कथा सांगण्यासाठी आला आणि कुठल्या तरी मंदिरात त्याचा भागवत सप्ताह होता. त्याने येऊन प्रार्थना केली बापूंना की आपण थोडा वेळ आला तर मला फार आनंद वाटेल. बापू म्हणाले, तुम्ही माझ्या गावात भागवत कथा करताय, मी निश्चित येईन. आता हा एवढा मोठा वक्ता, परंतु बापूंची एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म काय असेल तर ते श्रवण करताना एखाद्या लहान मुलासारखं श्रवण करतात. जणू काही पहिल्यांदाच ते ऐकतायत. परंतु बापूंनी स्वतः सांगितला हा अनुभव. मी त्या तरुण मुलाच्या समोर जाऊन बसलो, मनापासून त्याचं भागवत श्रवण करू लागलो आणि मला आजपर्यंत जे माहीत नव्हतं असा एक सुंदर सिद्धांत त्याने सांगितला. तो बोलता बोलता म्हणाला की भागवतामध्ये श्री राधाजींचं नाव कुठंच येत नाही. मग ह्याचा अर्थ भागवताला राधाजी मान्य नाहीत असं होतं का? अर्थातच नाही. तर म्हणाले, श्रीकृष्ण हे भागवताची अक्षरं आहेत, तर राधाजी या अक्षरांमध्ये दडलेला अर्थ आहेत. बापू म्हणाले, मी रोमांचित झालो, पुलकित झालो हे शब्द ऐकून. बघा सज्जनो, श्रवण कसं असावं? निष्कपट मनाने, सरळ मनाने. आणि सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला ॲक्नॉलेज करता यायला पाहिजे की आपण कोणाकडून तरी काही ऐकलं तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन, मी अशा व्यक्तीकडून ऐकलं बाबा. अशा पद्धतीने आपण देखील जेव्हा वक्ता रूपाने या गोष्टी सांगू लागतो तेव्हा त्या व्यक्तीचा संदर्भ देऊन आपण ते सूत्र मांडावं, म्हणजे तिथं प्रज्ञा अपराध घडत नाही. कारण या व्यासगादीवरून अनेक प्रकारचे जे अपराध सांगितले गेले त्यामध्ये हा एक अपराध आहे, वाङ्मय चौर्य. आपण एखाद्या व्यक्तीची भावना अशी शब्दांच्या आधाराने उसनी घेऊ शकतो, परंतु त्याच्या भावनेमध्ये असलेली आर्तता कशी घेऊ शकणार हो? आणि त्यामुळे जे ज्याचं आहे, ज्याच्याकडून आपण ऐकलं ते निष्कपट भावनेने जसंच्या तसं आपण विदित करावं. हनुमंताने विभीषणाचा हा शरणागत भाव ऐकला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा खऱ्या अर्थाने रामकथेचा अधिकारी आहे. याला ब्राह्मण चरणी प्रेम आहे, हा शरणागत आहे, याला मनापासून प्रभू रामचंद्रांच्या भेटीची ओढ आहे, हा भगवंताचं नाम घेणारा आहे, हा नीतियुक्त आहे, याचं घर म्हणजे प्रत्यक्ष मंदिर आहे. असा अधिकारी श्रोता मिळणं हे देखील वक्त्याचं सद्भाग्य असतं बरं. आणि मग हनुमंताने काय करावं तर तब हनुमंत कही सब राम कथा निज नाम. पूज्य राजेश्वरानंद सरस्वती यांनी याचा अतिशय सुंदर अर्थ सांगितलाय. तब हनुमंत कही सब.
जेव्हा हे सर्व काही हनुमंताने बिभीषणामध्ये असलेले गुणधर्म पाहिले, तेव्हा हनुमंताने काय केलं? सर्व रामकथा बिभीषणाला सांगितली आणि शेवटी निजनाम, मग आपलं नाव सांगितलं की मी ब्राह्मण नाही, मी रामाचा एक दास आहे, एक वानर आहे, असं म्हणून आपलं मूळ रूप प्रगट केलं. आपलं खरं नाव बिभीषणाला सांगितलं. परंतु कधी? सगळी रामकथा सांगितल्यानंतर शेवटी आपलं नाव सांगितलं. पूज्य राजेश्वरानंदजी साकेतवासी हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र वक्त्यासाठी देतात. ज्याप्रमाणे श्रोत्यासाठी अनेक गुणधर्म आहेत, त्याप्रमाणे वक्त्यासाठी देखील एक महत्वाचा गुणधर्म आहे की रामकथा मोठी आहे. हे आपण सर्वजण रामकथेचे सेवक आहोत. मी या ग्रंथाची सेवा करतोय. मी काही वेगळं माझ्या ज्ञानाचं इथं प्रदर्शन करत नाही. हे सर्व काही गोस्वामीजींनी आधीच रचून ठेवलेलं आहे. हे माझं सद्भाग्य आहे की त्यांनी मला या ग्रंथाची सेवा करण्याचं एक निमित्त केलेलं आहे. परंतु गंमत अशी होती की सध्याच्या काळामध्ये फलाना फलानाची रामकथा, यांची रामकथा, म्हणजे नाव पहिले यांचं आणि मग त्यांची रामकथा, अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं महात्म्य हे रामकथेपेक्षा देखील मोठं होऊन जातं. हे अत्यंत स्वाभाविक आहे की रामकथा त्या व्यक्तीला मोठं करते. और रामकथेमुळे तर आपण एवढी लोक एकमेकांच्या ओळखीची झालो. मला ना सांगा, नाही तर कोण किती हजारो व्यावसायिक आहेत, किटले असे अनेक किंकर आपल्यासारखे पडलेले आहेत. कुठं लोकांना वेळ आहे? परंतु हा प्रेमाचा सेतू आज या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून बांधला गेला. प्रत्येकाचा जीव तुटतो की ही रामकथा आपल्याला कधी ऐकायला मिळेल. हे सर्व घडतं, परंतु हे सगळं श्रेय त्या रामकथेचं आहे. इथं वक्ता हा सेकंडरी आहे. मी गौण म्हणणार नाही, परंतु तो दुय्यम आहे. कथा महत्वाची आहे. व्यक्ती येतील आणि जातील, असे अनंत रवींद्र पाठक येतील आणि जातील. रामकथा ही मात्र नेहमी श्रेष्ठ राहणार आहे. या रामकथेची ही सेवा आहे निरूपणाच्या आधाराने. आणि त्यामुळं कधीही वक्त्याने स्वतःला रामकथेच्या पेक्षा आपल्या स्वतःला मोठं मानू नये. हेच हनुमंत आपल्याला अत्यंत महत्वाचं सूत्र देतात की तब हनुमंत कही सब. जेव्हा हे सर्व त्याने बघितलं, त्यावेळेला हनुमंताने बिभीषणाला रामकथा ऐकवली आणि मग त्याच्यानंतर शेवटी सांगितलं की बिभीषणा, ही कथा तू ऐकलीस, अशी ही कथा सांगणारा मी हा ब्राह्मण नाही, मी प्रभू रामचंद्रांचा एक सेवक आहे, मी एक वानर आहे. अशा रूपाने हनुमंताने आपलं मूळ रूप बिभीषणाच्या समोर प्रगट केलं. आणि बिभीषणाची अवस्था या रामकथेच्या आधाराने ह्याचं श्रवण करताना कशी झालीये बघा. वक्ता आणि श्रोत्यामधलं अंतरच संपून गेलेलं आहे. आपण जे समर्थांचं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणतो, ती ही अवस्था आहे की तिथं वक्ता आपल्या व्यासगादीच्या पातळीवरती श्रोत्याला घेऊन येतो आणि तिथं या दोघांचाही मिलाफ होऊन सुनत जुगलत न पुलक मन मगन सुमिरी गुणग्राम. भगवंताच्या गुणांचं श्रवण करता करता या दोघांचंही शरीर आणि मन पुलकित होऊन एकत्रित होऊन जातं. असा हा दिव्य कथेचा प्रसाद, हेच या दिव्य कथेची होणारी फलश्रुती ही बिभीषणाला आणि हनुमंताला दोघांनाही प्राप्त झालेली आहे. सज्जनहो, हे या रामकथेच्या वक्ता श्रोत्याचे काही गुणधर्म आज मला आपणासमोर सांगायचे होते. आणि म्हणूनच मी नवीन दोह्याची सुरुवात न करता या सूत्राचा अभ्यास आपल्यासमोर ठेवला. आपण देखील या रामकथेचे अधिकारी श्रोता आहात, यात काही शंकाच नाही. आता आपण उद्याच्या कथा विभागामध्ये पुढील दोह्याचं गायन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.